Welcome towards session 3 of derivative. Last time we have seen the derivative of composite function, its rule, and due to instead of x other term call it as a u and direct use of chain rule. In this lecture we see some more problems on derivative. See this problem. This is first problem. What is it? Sine of log x. Okay, call it as a दिलेलं नसेल तर call it as a y equal to sine of log x. Try to solve simultaneously with me, okay, with the help of chain rule. Differentiate with respect to x. Differentiate with respect to x. We got dy upon dx. कोण सांगतं? dy upon dx. Yes, who is outside? Sine of log x means sine is outside, and if sine is outside, what is derivative of sine? तुम्हाला माहिती आहे sine चा डेरिव्हेटिव्ह तो cos x. But is here x? x आहे का? नाही. Who is there? Log x, and therefore multiply by its derivative. हाच तर चेन रूल आहे. एक्स ऐवजी दुसरा कुणी आला की पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म्युला वापरून घ्या, नंतर त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणा. एकाच वेळेला इथं दोन्ही नाही करायचे. कॉस याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि मग याचा पण घेतला नाही. आफ्टर युजिंग स्टँडर्ड रिझल्ट, सो यू गॉट कॉस ऑफ लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1 अपॉन एक्स अँड ओव्हर द प्रॉब्लेम. संपला प्रॉब्लेम. बघा दुसरा प्रॉब्लेम. ओके, लेट call given problem as a y. Differentiate with respect to x. So derivative of y, you know, dy by dx equal to कोणता फॉर्म्युला वापरणार? कुठल्या टाईपमध्ये हा प्रॉब्लेम आहे? a raised to x मध्ये प्रॉब्लेम आहे. मग a raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? a raised to x into log a. ओके, इन्स्टेड ऑफ x व्हॉट इज द टर्म? दिस टर्म आहे. मग तिला शॉर्टकटमध्ये आपण काय u 5 raised to u. a raised to x चा काय येतो? a raised to x into log a. बरोबर आहे. इज हिअर x? नो. व्हॉट इज इन्स्टेड ऑफ x? मग x आहे का? नाही. x ऐवजी कोण आहे? x स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 अँड देअरफॉर मल्टिप्लाय. एक्स ऐवजी दुसरा कुणी आला की त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिपल करायचा. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. अँड दॅट इज इक्वल टू काय आला आपला आन्सर? 5 raised to x स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 इंटू लॉग 5 ॲज इट इज इंटू सांगता डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह पॉवर फर्स्ट रिड्यूस बाय 1 2x मायनस 3 कॉन्स्टंट एक्सचा derivative 1 plus derivative of constant is 0, and so you got your answer 5 raised to x square minus 3x plus 2 into log 5 into 2x minus 3 and it is your answer. आणि हे आहे तुमचं answer. ओके, कम टुवर्ड्स लास्ट थर्ड प्रॉब्लेम. काय होता? लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स अपॉन 2. लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स अपॉन 2. ओके, ट्राय टू सॉल्व विथ मी. माझ्याबरोबरच तुम्ही पण सोडवा. ओके, लेट वाय इक्वल टू गिव्हन प्रॉब्लेम. दिलेल्या प्रॉब्लेमला आपण काय म्हणतो? वाय म्हणतो. लॉग ऑफ टॅन ऑफ x upon 2. Who is outside? Log is outside. मग हा थोडा वेळ झाकून ठेवा. u. ओके, मग काय येईल आपला डेरिव्हेटिव्ह? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग काय येईल? dy बाय dx. बघा काय आला? dy बाय dx इक्वल टू हु इज आउटसाइड? लॉग. लॉग आला की काय करतो आपण? 1 अपॉन x घेतो. बट इन्स्टेड ऑफ x व्हॉट इज द टर्म? एक्स ऐवजी कोण आहे? टॅन ऑफ एक्स बाय 2 आहे, आणि म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणायचं. टॅन ऑफ एक्स बाय 2. एनी ऑब्जेक्शन? बघा बरं पुन्हा.
सी हिअर लॉग आला म्हणून 1 घेतला. एक्स आहे का? नाही. जो कुणी असेल त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणला. सिम्पल कन्सेप्ट आहे. इक्वल टू चेक करा 1/tan 1/tan म्हणजेच कॉट x/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ. आता कोण आउटसाईड आहे माहिती आहे? टॅन आउटसाईड आहे. मग टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? सेक स्क्वेअर एक्स येईल. पण इथं एक्स ऐवजी कोण आहे? x/2 आहे. म्हणून आपला रूल काय सांगतो? एक्स ऐवजी दुसरा कुणी आला की पुन्हा त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणायचं. बघा असं किती पण वेळा करता येतं. रिपिटेशन चेन फॉर्मेशन. बघा पुन्हा 1/tan कॉट घेतला. टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर x/2. एनी ऑब्जेक्शन? टॅनचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे सेक स्क्वेअर एक्स. परंतु इथं एक्स आहे का? नाही. मी तुम्हाला काय सांगितलं? एक्स ऐवजी काहीही येऊ त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणायचं. कमीत कमी डोकं वापरायचं. ओके. दॅट इज इक्वल टू यू गॉट कॉट ऑफ x/2 इंटू सेक स्क्वेअर x/2 इंटू x 1/2 कॉन्स्टंट आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. याचं सिम्प्लिफिकेशन होतं आहे. बघा याचं सिम्प्लिफिकेशन होतं आहे. काय होतं आहे? कॉट कॅन बी रिटर्न ॲज cos x/2 upon sin x/2. sec square is 1 cos square x/2 into 1/2. 1 cos cancelled. So what is remaining part? 1/2 number first, then sin x/2 into cos x/2. 1 sin x 2 times sin x/2. आठवतो कुठला फॉर्म्युला आहे? 2 times sin theta cos theta. It is nothing but sin 2 theta. Theta is x/2. 2 cancelled and that is equal to 1 sin x किंवा cosec x. 1 sin is cosec x. सिम्पल. हा पुढचा पार्ट सिम्प्लिफिकेशनचा आहे. ओरिजिनल डेरिव्हेटिव्ह इथपर्यंतच आहे. ओके. तर असे हे सिम्पलसे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळतील. वन मोर प्रॉब्लेम. लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स येईल. सांगता log of sec x plus tan x. मग let y equal to log of sec x plus tan x. Okay. Differentiate with respect to x. आता तुम्हीच ट्राय करा. तुम्ही सांगा. I write differentiate with respect to x. कोण बाहेर आहे? यस, लॉग बाहेर आहे. ओके. मग याला आपण काय मानणार? यू मानणार. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय dy/du. ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग 1 ओके. इज देअर एक्स? नो. व्हॉट इज दॅट टर्म? सेक एक्स प्लस टॅन एक्स अँड देअरफॉर मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह सेक एक्स प्लस टॅन एक्स अँड दिस इज अ डायरेक्ट यूज ऑफ चेन रूल. That is equal to denominator as it is. What is it? Sec x plus tan x into what is derivative of sec x? Sec चा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे आहे. x ऐवजी दुसरा कोणी आहे का? नाही. प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन सेक स्क्वेअर एक्स. समजा x ऐवजी 2x असता तर dx ऑफ पुन्हा 2x घेतला असता. ओके. हिअर व्हॉट इज कॉमन? In both the section, what is common? Sec x is common. What is remaining part? Tan x plus sec x upon sec x plus tan x. I think this part is same. Cancelled. And what is your? This is your answer. Derivative of log x plus sec x is log x sec x plus tan x equal to sec x. and in this way we find so many problems. different kinds चा एखादा प्रॉब्लेम बघूया आपण. ओके. sin square of 5x. sin square of 5x.
आता सांगा कसा डेरिव्हेटिव्ह घेणार. ओके, सो फर्स्ट लेट अस ट्राय. लेट y इक्वल टू साइन स्क्वेअर ऑफ 5x. हु इज आउटसाइड? साइन बाहेर आहे, स्क्वेअर बाहेर आहे की 5x फर्स्ट आहे? हु इज फर्स्ट? आउटसाइड कोण आहे? मग साइन स्क्वेअर कॅन बी रिटर्न ॲज हाऊ? साइन स्क्वेअर कॅन बी रिटर्न ॲज साइन इंटू साइन means sine this and this are same. If this and these are same, then can I write this as also sine of 5x square? साइन ऑफ 5x स्क्वेअर. झालं, फिनिश झालं. आता कोण बाहेर आला? पॉवर बाहेर आला. पॉवर काय आहे? संख्या आहे. संख्येला काय म्हणतो आपण? x. मग कोणता रूल वापरणार पहिल्यांदा? पॉवरचा रूल x रेज टू n. आणि म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल बघा आता. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ y काय आला? dy/dx. ओके, साइन स्क्वेअर पॉवर आला. पॉवर आला ना, हा थोडा वेळ यू आहे असं समजा. मग आता काय येईल? पॉवर पुढे घेतला, एकने कमी म्हणजे एकच राहील. कुणाचा? एक्सचा. इथं एक्स आहे का? नाही. कोण आहे? साइन ऑफ 5x. सो मल्टिप्लाय बाय साइन ऑफ 5x अँड दॅट इज इक्वल टू. आता पुन्हा बघा, 2 टाइम साइन ऑफ 5x इंटू हु इज आउटसाइड? हा अँगल आहे. कोण आहे? एक्स आहे का? नाही. थोडा वेळ त्याला यू मारा. मग कोण बाहेर आहे? साइन आहे. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? कॉस आहे. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. एक्स आहे का? नाही. कोण आहे? 5x. देअरफॉर मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह अँड दॅट इज इक्वल टू 2 टाइम sin x cos x. 2 टाइम्स sin x cos x इज sin 2x. दुप्पट होतं 10x इंटू 5xचा डेरिव्हेटिव्ह किती होईल? 5. 5 इंटू 1 5 अँड देअरफॉर 5 टाइम्स साइन ऑफ 10x अँड दिस इज युअर आन्सर. ओके, आणखी एक छान प्रॉब्लेम आहे बघा. log x to the base 4 to the base 5. log x to the base 4 to the base 5. ओके, लेट अस ट्राय फॉर दिस प्रॉब्लेम. जेवढा अवघड प्रॉब्लेम तेवढा आन्सर सोपा. फक्त पेशन्स ठेवा. ओके, रूल्स आपला बेसिक रूल परफेक्ट पाहिजे, बाकी प्रॉब्लेम काहीही करत नाही. ओके, लेट y इक्वल टू log x टू द बेस 4 टू द बेस 5. ओके, मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, पण मला कुणाचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे? log xचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. ओके, मग log x डेरिव्हेटिव्ह, पण त्याचा बेस काय आहे? ई आहे. इथं बेस ई आहे का? सगळ्यात बाहेर कोण आहे? हा आहे. याला आपण यूज मानणार राहिला याचा प्रश्न. पण याचाही डेरिव्हेटिव्हला काय अडचण आहे? बेस 5 आहे. मग चेंज बेस तो कसा रूल आहे? log x टू द बेस 4 टू द बेस ई अपॉन log 5 टू द बेस ई. ई लिहित नाही आपण, नाही लिहिण्याची गरज. कोणता रूल वापरला बघा? log a टू द बेस b कॅन बी चेंज ऑफ बेसचा फॉर्म्युला log a upon log b, the having same base e or any. हा चेंज ऑफ बेसचा फॉर्म्युला आहे. हा वापरला आणि मग आता कन्वर्जन झालं. त्यातला हा कॉन्स्टंट आहे बघा. मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. घ्या डेरिव्हेटिव्ह. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय dy अपॉन dx येणार इक्वल टू, हा कॉन्स्टंट आहे आणि रूल काय सांगतो? कॉन्स्टंट असेल तर बाहेर घ्या. मग घेतला बाहेर. आता कोण राहिला बघा? कॉन्स्टंट बाहेर घेतला, राहिला हा पार्ट. मग लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. लॉग एक्स हा एक्स आहे का? नाही. दुसरा कोणतरी आहे, त्याला यू मानला. मग लॉग यूचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन यू इंटू डी यू अपॉन डी एक्स. व्हॉट इज दॅट यू? तो यू म्हणजेच कोण आहे? लॉग एक्स टू द बेस 4
log x to the base 4. ओके, एनी ऑब्जेक्शन? पुन्हा बघा, log 5 हा बेस चेंज केला, मग लॉग ऑफ दिस अपॉन लॉग ऑफ 5. लॉग 5 कॉन्स्टंट आहे, बाहेर घेतला, मग लॉग एक्सचा फॉर्म्युला 1/x इंटू 1/u इंटू du/dx वापरला. ओके, दॅट इज इक्वल टू, इथं कोणता फॉर्म्युला वापरला? डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग u 1/u इंटू du/dx. ओके, काय काय कॉन्स्टंट आहे बघा, 1/log 5 कॉन्स्टंट इंटू 1/log 4 log x टू द बेस 4 इंटू डेरिव्हेटिव्ह, पुन्हा तोच प्रॉब्लेम आला बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x टू द बेस 4. पण डेरिव्हेटिव्ह कुणाचा घेता येतो? log xचा घेता येतो. इथं बेस ई आहे का? नाही, मग चेंज बेस, तोच फॉर्म्युला पुन्हा वापरा, log x अपॉन log 4. चेंज बेस हाच फॉर्म्युला पुन्हा इथंही वापरला. पुन्हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट आपण कुठं घेतो? आउटसाईड घेतो, आणि म्हणून तुमचा ॲन्सर येईल 1/log 4 इंटू log 5 इंटू log ऑफ x टू द बेस 4. एवढा पार्ट पुढे इंटू राहिला log x, log xचा डेरिव्हेटिव्ह 1/x, अँड दिस इज द ॲन्सर. आणि असा हा तुमचा ॲन्सर आहे. एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे. ओके, पुन्हा बघा तो प्रॉब्लेम, एकदम सिम्पल स्टेप बाय स्टेप आपण गेला आहे. ओके, वन मोर प्रॉब्लेम. ओके, 2x sin x plus cos x. 2x sin x plus cos x. What is process? Let y equal to 2x sin x plus cos x. Differentiate with respect to x. Differentiate with respect to x. ओके, अजून डिटेल विचार करूया. कोणता फॉर्म्युला आहे? a raised to x चा फॉर्म्युला आहे. a ऐवजी कोण आहे? 2 raised to u. x ऐवजी दुसरा कुणी आला तर याला काय म्हणतो आपण? u म्हणतो. ओके, मग आपला रोल काय आहे? a raised to u चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? a raised to u इंटू log a इंटू du/dx. हा फॉर्म्युला वापरायचा आहे a raised to x चा. तर हा फॉर्म्युला आहे. a ऐवजी फक्त काय आहे? 2 आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ y काय घेणार आपण? dy/dx घेणार. इक्वल टू a raised to x चा a raised to x instead of x, what is the term? x sin x plus cos x इंटू log a. a ऐवजी आहे 2, पण x आहे का? फॉर्म्युला वापरला स्टँडर्ड a raised to x चा, पण x आहे का? नाही. मग चेन रूल काय सांगतो? इन्स्टेड ऑफ x अदर टर्म मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह. त्याच्या डेरिव्हेटिव्हने काय करा? मल्टिपल करा. केलं. सिम्पल कन्सेप्ट आहे. बघा पुन्हा, a raised to जो कोणी आला त्याला थोडा वेळ झाकून ठेवला, x आहे असं समजलं, फॉर्म्युला वापरला a raised to x log a. x ऐवजी फक्त जी टर्म आली ती मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह. ओके, दॅट इज इक्वल टू 2 raised to x इंटू sin x प्लस cos x ॲज इट इज इंटू log 2 ॲज इट इज इंटू हिअर कोणता रूल वापरणार? इथं कोणता रूल वापरणार? दोन फंक्शनचा काय आहे? प्रॉडक्ट आहे, म्हणून याला u इंटू व्ही रूल वापरणार. x कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स प्लस साइन एक्स कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ x. हा झाला u इंटू व्ही रूल प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? मायनस साइन एक्स. बघा बरं पुन्हा, यू इंटू पहिला कॉन्स्टंट, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसरा कॉन्स्टंट, पहिल्याच डेरिव्हेटिव्ह, संपला इथपर्यंत, त्याला ब्रॅकेट केला, प्लस
cosचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. सिम्प्लिफाय इट. फर्स्ट पार्ट ॲज इट इज एक्स साइन एक्स प्लस कॉस एक्स इंटू log 2 into x constant. What is derivative of sine? You know, cos x into cos x plus sin x constant. Derivative of x स्वतःची डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 प्लस मायनस sin x plus sin x minus sin x going to be cancelled, and last is your answer. What is it? 2 raised to x sin x plus cos x into log 2 into x cos x, and this is our final answer. See this problem again. ओके, बघा पुढचा प्रॉब्लेम. लेट y इक्वल टू लॉग ऑफ रूट ऑफ 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. ओके, आता जर यांचा फॉर्म्युला बघितलं तर शॉर्टकटमध्ये पण आन्सर येतो, आपण आहे तसाच बघणार. ओके, किंवा रूट नको असेल तर पहिल्यांदा हा कुणाचा तरी स्क्वेअर पाहिजे. ओके, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहिल्यांदा बघूया dy बाय dx. ओके, लॉग आला म्हणून काय करणार 1 अपॉन घेणार. काय घेणार अंडर रूट ऑफ आहे तसाच एक्स ऐवजी कोण आहे हा टर्म आहे, कॉल इट ॲज अ यू घेतला इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कुणाचा घेणार एक्स ऐवजी कोण आलं की रूट आला 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. एनी ऑब्जेक्शन? कोणता रूल वापरला लॉग यूचा 1 अपॉन यू इंटू डी यू अपॉन डी एक्स हा रूल वापरला आणि तुमचा ॲन्सर इथपर्यंत आला. ओके, दिस कॅन बी रिटन ॲज न्यूमरेटर डिनॉमिनेटर न्यूमरेटर रूट ऑफ हा वरती जाईल 1 मायनस साइन एक्स. एम आय करेक्ट? 1 अपॉन लिहिण्यापेक्षा मी असं घेतलं रेसिप्रोकल घेतला दॅट इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट. आता बाहेर कोण आहे माहिती आहे रूट आहे, मग रूटचा डेरिव्हेटिव्ह काय आहे रूटचा डेरिव्हेटिव्ह काय आहे डी अपॉन डी एक्स ऑफ रूट यू. आठवतो 1 अपॉन 2 रूट यू इंटू डी यू बाय डी एक्स हा रूल वापरायचा. मग रूट आला म्हणून काय करायचं 1 अपॉन 2 रूट 1 अपॉन 2 रूट 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूटमध्ये कोण आहे एक्स आहे का नाही कोण आहे 1 मायनस साइन अपॉन 1 प्लस साइन. आणि असे हे 2 रूल वापरले आपण इथपर्यंत आला. एनी ऑब्जेक्शन? ओके, बघा पुन्हा रूट यू 1 अपॉन 2 रूट यू इंटू डी यू बाय डी एक्स इक्वल टू रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स इंटू 1 हाफ आहे तसंच याचा पुन्हा रेसिप्रोकल घेतलं तर काय येईल डिनॉमिनेटर इज न्यूमरेटर 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स इंटू कोणता रूल वापरणार यू अपॉन व्ही रूल. यू अपॉन व्ही रूल काय आहे तो रूल डिनॉमिनेटर 1 प्लस साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 मायनस साइन एक्स मायनस
1 minus sine x into derivative of 1 plus sine x whole upon 1 plus sine x bracket square. ओके, इकडे घेतोय मी. दॅट इज इक्वल टू, सी हियर, dy upon dx equal to root of 1 plus sin x, root of 1 plus sin x, 1 plus sin x upon 2 into 1 minus sin x into, बघा पहिला कॉन्स्टंट, डिनॉमिनेटर 1 प्लस साइन एक्स कॉन्स्टंट, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. ओके, एनी ऑब्जेक्शन नाही. मायनस 1 मायनस साइन एक्स आहे तसाच, 1 चा 0 साइनचा कॉस. आय फिनिश दिस टर्म. ओके, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स होल अपॉन व्हॉट इज 1 प्लस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ट्राय टू सिम्प्लिफाय इट. दॅट इज इक्वल टू 1 plus sin x upon 2 into 1 minus sin x minus cos into 1 minus cos x minus cos x sin x minus 1 into cos minus cos, this minus plus sin x cos x whole upon 1 plus sin x bracket square. And what is your answer? 1 plus sin x into minus 2 cos x whole upon 2 into 1 minus sin x upon 1 plus sin x bracket square. These two cancel with 2, 1 can cancel with this, and what is remaining part? Minus cos x upon 1 minus sin x, पहिला ब्रॅकेट आहे तसाच, यातला एक कट झाला, एक शिल्लक राहिला, 1 plus sin x, and that is equal to, बघा, minus cos x upon a minus b, a plus b, a square minus b square, 1 minus sin square x. And what is 1 minus sin square x? 1 minus sin square x is cos square x, and that is equal to 1 cos, again cancelled, minus 1 upon cos x means minus sec x. बघा त्याचा आन्सर काय आला. प्रॉब्लेम केवढा मोठा दिसत होता. सिम्पल, स्टेप बाय स्टेप. सी दिस प्रॉब्लेम. ओके, वी सी सम मोर प्रॉब्लेम्स इन नेक्स्ट lecture. Okay, thank you.